अरे मला रिअलाइज झालं की मी तुला कॉंग्रॅच्युलेटच नाही केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण इंद्रा, माझा अजून विश्वासच बसत नाही की तू त्या राणीशी लग्न केलेस. ती सतत तुझ्या मध्ये मध्ये यायची, तुला तिचा सतत राग यायचा, तरी तू तिच्याशी लग्न करायला तयार झालास. अनबिलिव्हेबल. ऑफकोर्स तुला ती तुझ्यासाठी परफेक्ट वाटली असणार म्हणून तू तयार झालास ना. इंद्रा, आय एम सो ग्लॅड अँड हॅपी फॉर यू. म्हणजे तू तुझ्यासाठी सहचारिणी शोधलीस, तुझ्या दोनाचे 4च झाले आणि तू राणीला चूज करून आम्हाला सरप्राईज दिलास. बट ऑल ऑफ अ सडन राणीसारख्या मुलीशी लग्न करण्याचं डिसिजन. नाही, मी कुठलाही विचार न करता डिसिजन्स घेत नाही, तुला चांगलं माहिती आहे. आणि हा डिसिजन मी घेतलाय तुमच्यासाठी ऑल ऑफ अ सडन असेल, पण असं काही नाही. असं या विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा नको. तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. ओके इंद्रा, चर्चा नको. अरे मी मोठा भाऊ आहे तुझा, काळजी वाटणार ना. एनिवेज, तुला राग आला असेल तर सॉरी, पण मी एवढंच विचारायला आलो होतो की मी आता फॅक्टरीत यायचंय की नाही. कारण बघ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं एक्झिक्युटेड होतं. जसं डिसाईड केलं होतं तसं घडणार होतं, पण तेवढ्यात तुझी बायकोमध्ये आली. ठीक आहे, तू फॅक्टरी जॉईन करू शकतोस, पण इथून पुढे कामावर नीट फोकस ठेव. अदरवाईज मी असा चान्स परत देणार नाही. डोंट वरी, अशी वेळ येणारच नाही. तू तुझे रिच्युअल्स कर, मी फॅक्टरीकडे लक्ष दे. ओके. इंद्रा, फॅक्टरीकडे तर मी लक्ष देणारच आहे, पण फॅक्टरी ताब्यात सुद्धा घेणार आहे. फॅक्टरी आणि MD ची चेअर सुद्धा. पुढच्या गोष्टी पण मी सांगितल्या तशाच व्हायला हव्यात आणि तुम्हीला मदत करायची नाही. हा, राणी, राणी, तुझ्या कळसातल्या आंघोळीची तयारी तूच करतेस. अगं हे तू करायचं नसतं. वहिनी, घरातली इतर मंडळी आहेत ना करायला. तू थांब. उर्मिला, उर्मिला. हा बा, काय झालं? हिला ही कामं करायला कोणी सांगितली? मी नाही सांगितलं अबा तिला. तुम्ही करायची ना ही कामं. राणी, तू आवरून घे आणि तुम्ही या भरलेल्या बादल्याकडून बाहेर या. अगं राणी राहू देते. तेवढ्या कशा घेते आबा? बाय. त्या भिकारडीला कामाला लावायचं सोडून मला बादल्या उचलायला लावल्यात काय? यांचं लग्न म्हणजे माझ्या डोक्याला ताप झालाय. उठून त्या इंद्राला त्या राणी बरोबर लग्न करायची हुक्की आली कोणास ठाऊक. तर त्यांना दाखवून देते त्यांनी हे लग्न करून केवढी मोठी चूक केली येते. लग्न केले ना तुम्ही दोघांनी, मग आता तुम्हा दोघांना चांगलंच गिफ्ट देते. हे नॉर्मल पाणी काय? आता हे कडकडीत पाणी इंद्राच्या अंगावर.
पण डॅनी, तू आणि दादू ना किती लकी आहात यार. म्हणजे बघ ना, या सगळ्या रिच्युअल्स निमित्ताने ना तुम्हाला कळसातली आंघोळ करायला मिळणार आहे. रोमॅन्टिक यार. पण डॅनी, तुला माहिती आहे का, हे सगळं ना तुझी आणि दादूची केमिस्ट्री जुळवण्यासाठी करतायत. चला इंद्राई आला, कार्यक्रमाला सुरुवात करा. वहिनी. राणी आणि इंद्रा, तुम्ही आता या कळसाच्या पाण्याला 3 फेरा मारायच्या. हो रेखा, तू पण ये पुढे. पुढे राहतो आणि ह्या दोघी जणी पाठीमागे राहतील. बरं राणी, आता या पाटावर उभी राहा आणि आता त्या ताटातली पान सुपारी आहे ना, ती खाली ठेव. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि अक्षदा व्हायची. पण अगोदर तू स्वतःला हळदी कुंकू लावून घे. आता नमस्कार करा. इंद्रा, आता तू पण येऊन त्या पाटावर उभा राहा. ही आहे माझी उंची आणि ही तुझी लायकी. आणि इंद्रा, तू आता ना राणीच्या खांद्यावर असे 2 हात ठेव. चला सुरू करा. उर्मिला. हो, मी करते. आबा, इंद्रा, हिच्याशी लग्न करून तू आम्हाला धक्का दिलास ना. आता मी तुला चटके देते. शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे.